गावातल्या वर्गातल्या पोरांची लग्न झाली तरी आम्ही अजून मोकळच आहे. आमच्या प्रवीण भाईचं लग्न होतं, त्यासाठी तोरण बांधायला देवळाकडे जायचं होतं. आणि गावाकडच्या लग्नात जेव्हा भनी भावंडे एकत्र येतात तेव्हा ते क्षण साठवून ठेवण्यासारखं असतात. ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात गेल्यावर तोरण बांधून देवाला हार घातला. पाया पडून झाल्यावर भाऊनं देवाला विडं ठेवलं. हे विडं म्हणजे देवाला लग्नाला येण्याचं आमंत्रण असते. यावेळी नवरदेवानी ज्या बहिणी आहेत का नाही त्यांच्या कपाळावर कुंकवाचा आडवा मळवट भरत्यात. तुमच्या इकडे असंच असते नवं? कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर भैरोबाच्या गावातल्या ठणकावर विडं ठेवलं. विडं ठेवून आल्यावर लिंबाच्या पाण्यानं नवरदेवाला आंघोळ घालतात आणि चुलत्यांना आणि चुलतींना पेराव पण करतात. आणि यावेळी गीतं म्हटली जातात. एवढ्याच समजलं की नवरी मुलगी स्टँडवर आली आणि हातातलं सगळं काम सोडून स्टँडवर गेलो. इकडे पै पाहुणे एकमेकांनी साखर भरवत होती. यावेळी नवरीचं स्वागत पण करतात आणि नवरी उंबरठा पुजून घरात एंट्री करतात. मसाला घेऊन जेवणाकडे आलो आणि शाजिदा आणि त्यांची टीम जेवण बनवत होती. तुमच्या पण लग्नात असं जेवण बनवायचं असेल तर शाजिदांचा इथं नंबर देतोय, कॉल करून घ्या. इकडे लग्नाचा मुहूर्त जवळ आलता म्हणून नवऱ्याचा मेकअप चाललेला. नवऱ्याला दबक्या पावलांनी सॉरी उलट्या पावलांनी स्टेजवर नेलं. खरं तर गावाकडच्या लग्नांची मी ऑलरेडी व्हिडिओ केल्यात, बघितल्या नसला तर ह्या व्हिडिओला क्लिक करून बघा आणि ती व्हिडिओ पण शेअर करा. लग्नानंतर जेवण वाढायला गावातली सगळी पोरं होती, कारण प्रवीण भाईच्या दिलदार स्वभावामुळे पोरं कायम त्याच्या सोबत असतात. आता गावाकडची अशी व्हिडिओ बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.